जर एखादं आपल्या शेजारी इकडे लग्न असलं तर मी या लग्नात कुठली साडी घालू, कुठलं पातळ घालू, माझ्या भावाच्या घरी लग्न आहे मी तिथं कुठली साडी घालून जाऊ, कुठलं पातळ घालून जाऊ, म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा नवीन नवीन कपड्याची आपल्याकडे इच्छा व्यक्त होत राहते, आपली म्हणजे अपेक्षा वाढत राहतात, कारण की आपल्याला सगळं सुखापोटी मिळत आहे म्हणून। पण तेव्हाच्या रमाबाईला बाबासाहेब येणार आहे, बाबासाहेबांच्या सत्कारासाठी जायचं आहे, पण घालायसाठी चांगलं पातळ नाही आहे, फाटकं जर पातळ गाठा मारलेल्या पातळ जर घालून जाते तर एवढ्या मोठ्या बॅरिस्टराची बायको बा फाटकं लुगडं घालूया म्हणून आपल्या नवऱ्याची बेइज्जती होईल। आपल्या शेजारी पाजाऱ्यांचं जर एखादं नवीन लुगडं वगैरे म्हणा किंवा पातळ जर आपण घालून गेलो तर उद्या सगळ्यांना माहीत होईल की बाबा हे लुगडं, तर त्या बाया सांगतील नाही एकामेकींना की बाई माझंच तर लुगडं घालून गेली, पाहिलं तर बॅरिस्टराची पत्नी आहे आणि हिला साधं लुगडं पण नाही आहे। म्हणजे त्या मातेमध्ये काय आहे, एक स्वाभिमानाचा पण गुण आहे की माझं फाटकं असेल पण माझं नेटकं आहे, पण मला नको आहे कोणाचं किती पण चांगलं लुगडं असेल तर रमाबाई विचार करते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जायचं, काय करू काय नाही, घालमेल जीवाची, एवढा मोठा महान माणूस तिथून येत आहे, सगळे लोक त्यांची तयारीसाठी तयार झालेले आहेत। मग माता रमाईच्या डोक्यात एकदम लख प्रकाश येतो की अरे जुन्या पेटीमध्ये शाहू महाराजांनी जेव्हा बाबासाहेबांचा सत्कार केलेला असतो तेव्हा एक जरीचा पटका दिलेला असतो, ती त्यातला काढते आणि तो पेटका नेसवून साडी म्हणून नेसते आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जाते। स्वागतासाठी जाते तर असं नाही की माझा नवरा तिथून विलायतेवरून शिक्षण घेऊन आला, सगळ्यांच्या समाजाचं उत्थान करण्यासाठी बाबासाहेब शिकत आहे आणि सगळ्या समाजाचं भलं करणार आहे म्हणून मग माझाच झेंडा पुढे गेला पाहिजे असं त्या माऊलीच्या मनात कधीच येत नाही आणि ती सर्वांच्या शेवटी उभी राहते आणि ती तो बाबासाहेबांना डोळे भरून पाहते। बाबासाहेबांचा स्वागत समारंभ, बाबासाहेबांच्या एवढ्या गर्दीतून रमाईकडे लक्ष जाते, दोघांची नजरानजर होते। तेव्हा बाबा म्हणजे एवढ्या लोकांना माहीत नसते की हा शाहू महाराजांचा भेट आहे, पण बाबासाहेब ओळखतात आणि लगेच बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते की माझी रामू किती कष्ट सोसत आहे, म्हणून की मी एवढा मोठा शिक्षित माणूस झालेला असलो तरी मी माझ्या बायकोला एक साधं लुगडं सुद्धा घेऊ शकत नाही, म्हणजे इतकी दयनीय अवस्था असते। आणि अशा परिस्थितीत रमाई तिथं जाते आणि गेल्यानंतर तिथं जे सहस्त्रबुद्धे नावाचे एक पत्रकार असतात ते रमाईला बाबासाहेबांच्या समोर बोलावतात आणि रमाईला म्हणतात की बसतात, ते बाबासाहेबांचं वगैरे भाषण होते, तिथं सभा भरल्यासारखे होते, तिथं भाषण होते आणि रमाईला ते सहस्त्रबुद्धे स्टेजवर बोलावतात आणि रमाईला म्हणतात की रमाई तुम्ही पण बाबासाहेबांसाठी 2 शब्द बोला। फर्स्ट टाइम रमाई स्टेजवर जाते, पण बघा एक अशिक्षित स्त्री असते, थोडंफार शिकलेली, म्हणजे बाबासाहेबांनी शिकवलेलं त्यांना, आणि अशा याच्यातही त्यांची बुद्धी बघा स्वतः किती, म्हणजे वेळेचं कसं असते, तुम्ही त्या वेळेमध्ये जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्या वेळेचा तुम्ही काय सदुपयोग करता हे ती माता अशिक्षित असताना सुद्धा तिला विचारतात की तुम्ही 2 शब्द बोला। तर रमाई म्हणजे अपमान तर करत नाही, एका बॅरिस्टराची पत्नी आहे बा आता, आणि समोर भाषण देण्यासाठी त्यांना सांगतात की तुम्ही बाबासाहेबांबद्दल 2 शब्द बोला। तर त्या जातात, सर्वांना नमस्कार वगैरे करतात समोर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना, आणि त्या सांगतात की माझी ही पहिलीच संधी आहे स्टेजवर येऊन बोलायची आणि आपल्या इथं म्हणजे तुम्ही सर्वजण जे आहात ते आपल्याला बाबासाहेबांना ऐकायचं आहे, तुम्ही माझं ऐकण्यापेक्षा बाबासाहेबांना ऐका आणि वेळ काढून म्हणजे त्या वेळेचा बरोबर सदुपयोग घेतात आणि वेळ टाळून नेतात, पण अपमान होऊ देत नाही किंवा बॅरिस्टरची बायको असून हिला बोलता सुद्धा येत नाही असं तसं म्हणून। परंतु त्यानंतर रमाईला सहस्त्रबुद्धे विचारतात की जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या हार घालताना बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे तुम्ही का नाही बघितलं, तुम्ही बाबासाहेबांच्या पायाकडे बघत होते आणि तुम्ही सर्वात मागे का उभ्या होत्या। तेव्हा त्या रमाई सांगतात की मी बाबासाहेबांची पत्नी आहे, मी घरी गेल्यानंतर बाबासाहेबांना डोळे भरून पाहिल, पण हा जो कार्यकर्ता वर्ग आहे जो बाबासाहेबांना पाहण्यासाठी एवढा आतुर झालेला आहे, पहिले बाबासाहेबांच्या सोबत त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्यांना पहिले प्राधान्य द्यावं लागेल। म्हणजे बघा एक बॅरिस्टरची बायको, एवढ्या उच्च शिक्षित माणसाची बायको जेव्हा समोर, तर सर्वात पहिले त्या माणसासोबत त्या बाईचा पण स्वागत सत्कार हे ते याच्यासाठी त्या बाया पण रुसतात, पण रमाईचं म्हणणं होतं की सर्व काही पहिले समाजासाठी, कार्यकर्ते वगैरे, नंतर मी तर आहेच। मग त्यांना तो प्रश्न विचारला जाते की बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे तुम्ही न बघितलं नाही, तुम्ही बाबासाहेबांच्या पायाकडे का बघत होत्या। तर ती माता म्हणते की एवढ्या विद्वान माणसाकडे पाहून त्यांना माझी नजर लागेल म्हणून मी बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही, मी बाबासाहेबांच्या पायाकडे बघत होती। म्हणजे किती त्या मातेमध्ये अशी म्हणजे कारुण्याची ती मूर्ती होती की बा मी खूप दिवसानंतर माझ्या पतीला बघत आहे, म्हणजे एक काय म्हणतात असते ना की बा कोणाला नजर लागेल, कोणी खूप सुंदर दिसलं तर त्याला, पण म्हणजे तो एक नजर गिजर लागण्याचा विषय नसतो, पण ती एक माऊली तिची ती भावना होती आणि एक स्त्रीचं मन काय असते आपल्या पतीसाठी ते त्याच्यातून आपल्याला माता रमाईबद्दल माहिती होते। अशाच परिस्थितीत पुढे जाता जाता बाबासाहेबांना परत एकदा विलायतेला जाण्यासाठी संधी येते, संधी आलेली असते, पण बाबासाहेबांकडे पैसा नसल्यामुळे बाबासाहेब काय करतात,
आपल्या इथं सिडनीहॅम नावाचं जे कॉलेज होतं तिथं प्राध्यापकाची नोकरी करायला लागतात. नोकरी करताना रमाईला आता आनंद होतो की चला बाबा एकदाच आपली जो संघर्षाची आपला जो संसार चालू होता त्याच्यातून आता आपली सुटका होईल, आता आपल्याला सुखाचे दिवस येतील, कारण की आता आपला नवरा नोकरी करायला लागला. आणि बाबा तिला खूप खूप मला असं बरं वाटते की आता मी पण बाकीच्या बायांसारखी सगळ्या गोष्टी कपडे लत्ते खाण्यापिण्याचं माझी आवड होणार नाही, माझ्या मुलांना सुद्धा बाबासाहेबांनी म्हणजे पैसा आदला सर्व मिळेल तर त्यांच्या पण सगळ्या लाड पूर्ण होतील असं म्हणजे रमाईच्या डोक्यात हा विचार असतो. पण रमाईला काय माहीत असते की बाबासाहेब हे नोकरी कशासाठी करतायत म्हणून. बाबासाहेबांचा पगार होतो 450 रुपये पगार बाबासाहेबांना त्यावेळेस मिळतो. बाबासाहेब येतात आणि ते रमाईच्या हातात देतात, रामू हे घे पैसे, माझा पहिला पगार आणि हे ठेवून दे. रमाईला एवढा आनंद गगनात मावत नाही की आता माझ्याकडे 450 रुपये म्हणजे रमाईला मोजता सुद्धा येत नाही, पण आनंद एवढा झालेला असतो. आता या पैशाचा माझ्या म्हणजे नवऱ्याचा पहिला पगार आलेला आहे. रमाई दुसऱ्या दिवशी बाजारात जातात, सगळे 450 रुपयाची खरेदी करतात. स्वतःसाठी नाही काही करत, जाऊसाठी घेते, पुतण्यासाठी घेते, सर्व भावासाठी बहिणीसाठी सर्वांसाठी खर्च करते आणि बाबासाहेबांसाठी सुद्धा त्यातलं काही घेऊन येतात. आणि 2-4 दिवसांनी घरात सगळं आनंदाचं वातावरण असते, कपडा लत्ता सगळ्यांना नवीन मिळाल्यामुळे. नंतर बाबासाहेब येतात तेव्हा रमाईला विचारतात की रमाई रामू मी तुझ्याजवळ जे पैसे दिले होते मला काम आहे ते पैसे दे. तर रमाबाईचा चेहरा एकदम पडतो, ते तर म्हणते मी तर ते खर्चून टाकले. बाबासाहेबांना तेव्हा म्हणजे थोड्या वेळासाठी राग येतो, कारण की त्यांना माहीत असते की हा पैसा मी आपल्या घर खर्चासाठी जमा नव्हतो करत, मला विदेशात परत आणखी माझं शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे आणि हा जो पैसा आहे हा आपण आपल्या घरात जर खर्च केला तर माझं पुढचं शिक्षण कोण करेल. याच्यासाठी बाबासाहेब रमाईवर थोडंसं रागवतात आणि तेव्हा रमाईला त्या गोष्टीची जाण होते की खरंच मी कुठंतरी चुकली. एखादी बाईनी म्हटलं असतं मग तुम्ही माझ्यावर पैसे कशाला दिले, म्हणजे हुज्जत घातली असती की तुम्ही पगार आणला हा बायकोच्या हातात दिला तर हा काय मग फक्त पूजा करायसाठी ठेवला होता का, घरात काय फक्त तो ठेवायसाठी दिला होता का. पण रमाबाई हुज्जत करत नाही आणि म्हणजे त्या सहनशीलतेचा गुण बघा रमाईमध्ये किती मोठा होता की आपल्या नवरा आपल्याला 2 शब्द बोलला तरी त्यांची चूक झालेली होती, त्यांनी तो ऐकून घेतला आणि त्या चुपचाप राहिल्या. त्याच्यानंतर बाबासाहेब रमाईला महिन्याचे 50 रुपये देतात की आता याच्यानंतर तुझ्या आपला हा जो शिल्लकचा खर्च आहे हा आपल्याला करता येणार नाही, कारण की मला भविष्यात पुढे शिक्षणासाठी जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला पैसा जमा करायचा आहे. मी नोकरी ही तात्पुरती करतोय. रमाईला परत म्हणजे त्या जो संघर्ष होता तो संसाराचा त्याच्यातून जाण्याची तिने मनोमन तयारी केली की नाही आता याच्यानंतर आपल्याला असं वागता कामा नाही. ती आपली चूक दुरुस्त करण्याची मनाची निश्चय करते की नाही याच्यानंतर मी आता असं वागणार नाही. त्याच्यानंतर बाबासाहेब जे 50 रुपये देतात, एक अशिक्षित महिला स्त्री बघा ती काय करते, 50 रुपये दिल्यानंतर पैसे मोजता येत नाही, मग काय करायचं तर ती 30 दिवसाच्या 1.5 रुपयाची एक म्हणजे कागदामध्ये त्या बांधून ठेवतात. 30 दिवसाच्या 30 पुड्या, मग किती होतात ते 45 रुपये होतात आणि 5 रुपये ती आपल्या गाठीशी बांधून ठेवते की नाही आपल्या अडीअडचणीसाठी. म्हणजे एक अशिक्षित महिला आपल्या संसाराचं आर्थिक नियोजन किती चांगल्या प्रकारे करते. आज आपल्याकडे पैसा भरपूर आहे तर आपण किती उडवायचे किती हे करायचे याची आपल्याकडे गिनती नसते, पण रमाईनी त्या काळामध्ये एक अशिक्षित महिलेने आपल्या म्हणजे आपला जो साथीदार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या पाठीशी म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टी त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सुरुवातीपासून आपल्या घरापासून त्यांनी जो म्हणजे संसाराचा जो गाळा ओढला तो त्यांच्या आयुष्यात शेवटापर्यंत त्यांनी तो निभावला. कधीच त्यांनी कुठल्या प्रकारची कुरबुर केली नाही. म्हणजे ते 1.5 रुपये त्यांनी जमा करून 45 रुपयाचा खर्च भागवायचा आणि त्याच्यात जर तो झाला नाही, जर कुठं कमी पैसे पडले मग त्याची तजवीज काय. रमाई गौऱ्या शेण या सगळ्या गोष्टी जमा करायच्या. म्हणजे चालताना त्यांच्या पायाला किती काटे टोचले असतील, कारण की आता चांगल्या चांगल्या चपलांची तर फॅशन तर नव्हतीच आणि घेण्याची कॅपॅसिटी पण नव्हती. अंगावर व्यवस्थित कपडा नव्हता. एखाद्या वेळेस जर घरामध्ये मुकुंद यशवंत म्हणजे जाऊचा मुलगा आपल्या धीराचा मुलगा जाऊ आपला यशवंत रमाईचा मुलगा आणि बहीण आणि भाऊ हे एवढ्या मंडळींचं जेव्हा म्हणजे पोट भरण्याची जी वेळ होती तर ते भरण्यासाठी एखाद्या वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माचीची काडी ही महिनाभर गेलीच पाहिजे. आता सांगा तुम्हाला जर तसं तुमच्या नवऱ्याने सांगितलं तुम्ही काय म्हणणार. एका माचीची काडीमध्ये महिना काळ म्हटलं तर काय म्हणू आपण. आपणच आपल्या मनाला विचारायचं की आपण खरंच तसं राहू का. एका माचीच्या काडी म्हणजे एका पेटीमध्ये आपण महिना काढू शकू का. तर रमाईने ते स्वतःच्या मनाशीच ठरवलं होतं की नाही मला जर बाबासाहेबांना जर मी वचन दिलेलं आहे रामजी पित्याला मला त्यांना सपोर्ट करायचं असेल तर मला प्रत्येक
प्रत्येक त्यांच्या अडीअडचणीच्या याच्यात त्यांना कुठली अडीअडचण येऊ द्यायची नाही. जो काही संघर्ष आहे तो मला सहन करावाच लागेल. माझी काडी महिनाभर गेलीच पाहिजे. एवढं जो पैसा आहे तो तेवढा पुरलाच पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीची भाकरी टाकताना सुद्धा एकही भाकर शिल्लक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागत होती. घरात एवढे मुंडके खाणारे आणि अशा परिस्थितीत 4च भाकरी बनवल्या जायच्या. त्यातला मुकुंद, यशवंत आणि शंकर नावाचा तो त्या रमाईचा जो भाऊ होता, या सगळ्यांना एक एक भाकरी द्यायची. आणि गौरी, त्यांची जाऊबाई लक्ष्मीबाई आणि रमाई ह्या तिघी मिळून एक भाकर खायची. एखाद्या वेळेस त्या मुलांना जर जास्तीची भाकर लागली तर त्या अर्ध्या भाकरीमध्ये ह्या तिघीजणी कशा खाणार विचार करा. म्हणजे पोटाला चिमटे देऊन, पोटाला पीड देऊन ती माऊली जगत होती. कशासाठी तर नाही, बाबासाहेबांना कुठल्याच प्रकारचं दुःख त्यांना माहीत पडलं नाही पाहिजे आपल्या संसारातलं. ती यातनं सर्व एकटी सहन करत होती. एकटी सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या डोक्यावर घेत होती आणि सगळं डोक्यावर ओझं घेऊन ती चालत होती. पण कधीही तिने कुठं म्हणजे पाय लुडे पडू दिले नाही किंवा कोणाजवळ तिने म्हणजे दयेची भीक सुद्धा मागितली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा आपण हा जो रमाईचा प्रवास चालू असतो त्या पिरियडमध्ये कधी कधी फक्त कोरं पाणीतून रमाई झोपलेली आहे. कधी कधी नुसती उडदाची डाळ, भिजवलेली उडदाची डाळ खाऊन तिने आपल्या पोटाची म्हणजे काय म्हणतात ना, भुकेच्या म्हणजे पोटाच्या आगीसमोर काहीच माणसाला सुचत नाही तरी रमाई ते सगळं सहन करत होत्या आणि स्वतःचं आयुष्य पुढे पुढे लोटत होत्या. त्यातच रमाईला गंगाधर नावाचा जो मुलगा होतो तो म्हणजे जन्मतापासूनच आजारी असतो. रमाई बाबासाहेबांना एकदा पत्र लिहून पाठवतात की बाबासाहेब, गंगाधरची तब्येत खूप खराब आहे आणि माझ्याकडे ना काहीच पैसा नाही आहे. तुम्ही काही पण करा आणि मला थोडेसे पैसे पाठवा दवाखान्यासाठी. मी गंगाधरला दवाखान्यात घेऊन गेली पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याचा इलाज केला नाही. बाबासाहेब तिथून रमाईला पत्र पाठवतात की रामू, मी एका घासासाठी मोहताज झालेला अन्नाच्या. बघा म्हणजे काय वेदना होतात आपल्या मनाला की बाबासाहेब तिथं एका घासासाठी मरमर चालू होती. आज आपण काय करतोय, त्यांच्या चळवळीला आपण काय सहकार्य करतोय. म्हणजे आपण काय म्हणतात कृतज्ञ व्हायलाच नको. बाबासाहेबांच्या चळवळीशी तरी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्याच्यात महिलांचा तेवढाच सहभाग आहे. एकटी रमाई बाबासाहेबांना किती सपोर्ट करते तर तुमच्यामध्ये का नाही रमाई तयार होणार? व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये रमाई तयार व्हायला पाहिजे की नाही? बाबासाहेब पत्र पाठवतात की रामू, मी इथं अन्नाच्या कणाला पण मोहताज झालेला आहो. मी पैशाची व्यवस्था जितका माझा प्रयत्न होईल मी तुला पैसे पाठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तोपर्यंत तू काहीही कर आणि गंगाधरचा इलाज कर. रमाई दवाखान्यात जातात. त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांना विनवणी करतात की माझा मुलगा हा तापाने फनफनलेला आहे, याचा तुम्ही इलाज करा. पण तो डॉक्टर कठोर असेल, एखादा पैशाचा लालची असेल किंवा कठोर असेल मनाने, त्याला त्या रमाईची दया आली नाही, त्या बाळाची पण दया आली नाही. तो म्हणे बाई, तुमच्याकडे आधीचीच माझी जी उदारी आहे ती थकबाकी पहिले तुम्ही द्या, त्याच्यानंतर मी तुमच्या मुलाला हात लावेल, तोपर्यंत मी तुमच्या मुलाला पाहणार नाही. रमाईने त्यावेळेस सांगा आपल्या पोराचे जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय जीवाची आटापिटा केला असेल, परंतु त्या डॉक्टरला दया आली नाही आणि त्यांनी त्या गंगाधरचा इलाज केला नाही आणि त्या गंगाधरला सुद्धा रमाईला गमवावं लागलं. अशाच प्रकारे बाबासाहेबांची इंदू नावाची मुलगी सुद्धा गेली आणि बाबासाहेब विदेशात शिक्षण घेत आहेत. एवढे पोटचे गोळे उपसत होती आणि त्या जमिनीत गाडत, पोटातून उपसले की ते जमिनीत गाडत. विचार करा त्या माऊलीची काय अवस्था असेल. तरीही ती बाबासाहेबांकडे कुठलीच तक्रार करत नाही. आणि बाबासाहेब जेव्हा विदेशातून येतात तेव्हा रमाईला आता असं वाटते की चला आता आपल्या डोक्यावरचा भरपूर टेन्शन कमी होईल. आता बाबासाहेब कुठेतरी चांगली नोकरी वगैरे करतील आणि आपला परिवार परत चांगल्या रस्त्यावर येईल म्हणून. अशा याच्यातच रमाईला दिवस जातात आणि राजरत्न नावाचा एक मुलगा होतो. राजरत्न नावाचा हा जो मुलगा असतो हा एकदम म्हणजे बाबासाहेबांना त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. तो 2-2.5 वर्षाचा होतो. दिसायला एकदम बाबासाहेबासारखाच गोरा गोमटा, चांगला सुदृढ प्रकृतीने. आता रमाईला खूप हायसं वाटते की चला आता माझा पती माझ्या जवळ आहे, म्हणजे मला आता खूप संकटाचा सामना काही करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत बाबासाहेब वकिलीचा व्यवसाय करत असतात. पैसा वगैरे असतो थोडाफार व्यवस्थित आणि रमाईला पण असं वाटते की चला आता आपल्या डोक्यावरचं खूप मोठं संकट संपलेलं आहे. खेळता खेळता त्या राजरत्नाला पण ताप येतो. त्याला पण डबल निमोनिया झालेला असतो आणि बाबासाहेबांना जिथं
काम करतात तिथं पाठवला जातो निरोप किंवा राजरत्नची तब्येत खूप खालावलेली आहे आणि तुम्ही लवकर या. बाबासाहेब आपल्या ऑफिसमधून घरी येतात, बघतात तर राजरत्न खूप तापाने फणफणलेला असतो आणि अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या समोर तो राजरत्न आपले प्राण सोडतो. कारण की दवा औषध त्याच्यावर कुठलाच इलाज होत नाही, केल्याच जाते. म्हणजे डॉक्टर म्हणतात की आता याला तुम्ही काही केलं तर हा वाचणार नाही आणि राजरत्नसुद्धा जातो. बाबासाहेब त्यावेळेस ओक्साबोक्शी होऊन रडतात की आतापर्यंत माझे मुलं माझ्या पश्चात गेले, पण हा माझा मुलगा माझ्या समोर असताना सुद्धा मी याचे प्राण वाचवू शकत नाही. किती दुर्दैवी बाप असावा हा. आणि बाबासाहेब स्वतःला म्हणजे खूप 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 स्वतःला हे करतात समजवण्याचा प्रयत्न, पण बाबासाहेब कोणाच्याही समजत नाही कारण की त्या मुलाकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात. आणि अशा वेळेस मग बाबासाहेब स्वतःला काही दिवस त्या घरामध्ये कोंडून घेतात. काय तर एक बापाचं म्हणजे हृदय कसं असेल, किती पण माणूस असेल, किती पण पुरुष तो म्हणजे खंबीर मनाचा असेल किंवा खूप कठोर मनाचा असेल, पण शेवटी त्याच्या आतमध्ये पण एक बाप वास्तव करत असतो. पण बाबासाहेबांना ते दुःख ते विदेशात असल्यामुळे त्यांचं दुःख आपल्या कोणाला म्हणजे पाहायला मिळालं नाही. पण जेव्हा राजरत्न त्यांच्या पाठी म्हणजे मांडीवर जीव सोडतो तेव्हा बाबासाहेबांना म्हणजे अक्षरशः पागलसारखे होतात बाबासाहेब आणि कोणाच्यानी समजत सुद्धा नाही. खूप कार्यकर्ते सर्वजण त्यांना समजायचा प्रयत्न करतात. शेवटी बाबासाहेब स्वतःला खूप दिवस आपल्याला त्या घरामध्ये बंद करून घेतात. रमाई त्यांचं हे दुःख पाहते, पण आतमधल्या आतमध्ये ती पण जळत असते कारण की तिचे पण तर पोटचे गोळे गेलेले असतात आणि एकुलता एक फक्त यशवंत जिवंत असतो आणि त्याची पण तब्येत नेहमीच नरम गरम असते. अशा परिस्थितीत रमाई माता बाबासाहेबांना धीर देतात. बघा, एवढ्या मोठ्या महापुरुषाला एक स्त्री शेवटी धीर देते की बाबासाहेब तुमचा एक राजरत्न गेला, तुम्हाला आता हजारो करोडो तुमचे राजरत्न आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला दुःख म्हणजे गिळून तुम्हाला परत समोर यावं लागेल. कारण की आपला एक मुलगा, आपले 3-4 मुलं गेले, पण हा राजरत्न आता तुमचा जो गेलेला आहे हा तुमच्या समोर गेला, त्याच्यामुळे तुम्हाला खूप दुःख होत आहे, खूप यातना तुम्हाला सहन करावं लागत आहे. तुमच्या आतमधला बाप अक्षरशः तुटून गेलेला आहे, पण तुम्हाला हे दुःख कुठंतरी थांबवावं लागेल. कारण की आपला हा जो समाज आहे याच्यात हजारो लाखो राजरत्न आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला परत खंबीरपणे उभं राहावं लागेल. म्हणजे स्वतःचं दुःख पचवून ती म्हणजे स्त्री आपल्या नवऱ्याला सुद्धा एक सपोर्ट देते. म्हणजे आपण स्वतः दुःखात आहे तरीही आपण दुसऱ्याला म्हणजे त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जेव्हा त्या माणसाला एक हिंमत देतो, त्या बाईच्या हिमतीची दाद बघा किती असेल. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवते, म्हणजे त्या माऊलीच्या आयुष्यात जास्तीत जास्त कशाचा दुःखाचा सामना त्या माऊलीला करावा लागलेला होता. सुख कमी आणि दुःखच जास्तीत जास्त. अशाही परिस्थितीत ती खचली नाही, खंगली पण खचली नाही. तिने स्वतःला हिंमत देत राहिली की नाही, आपण आज जी परिस्थिती जगत आहोत ही आपल्या समाजातल्या कुठल्याच माय माऊलीवर, कुठल्याच मुलावर, कुठल्याच माणसावर ही परिस्थिती आली नाही पाहिजे. म्हणून रमाबाई सतत बाबासाहेबांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. अशाच परिस्थितीत जेव्हा बाबासाहेबांचे शिक्षण झालं, बाबासाहेब भारतात आले. भारतात आल्यानंतर बाबासाहेब परत एकदा गोलमेज परिषदेसाठी जेव्हा बाबासाहेब जातात तेव्हा रमाईची तब्येत दिवसेंदिवस खंगत जाते. कारण की राजरत्न गेल्यानंतर रमाईच्या तब्येतीमध्ये खूप म्हणजे खाण्यापिण्याचे हाल, सगळ्या गोष्टीचे हाल, त्याच्यामुळे रमाईची तब्येत खूप खंगत जाते. अशा परिस्थितीत बाबासाहेबांना पण टेन्शन की मला आता मी भारतात तर आलेला आहो, मला आता माझ्या समाजासाठी काम करायचं आहे, परिवाराकडे लक्ष देऊ की समाजासाठी. अशा दुध्या परिस्थितीत असताना सुद्धा बाबासाहेबांनी शेवटी आपल्या कर्तव्याकडे जास्त लक्ष दिलेलं होतं आपल्या परिवारापेक्षा. बाबासाहेबांना भारतात आल्यानंतर जेव्हा रमाईची तब्येत खराब होत जाते, राजरत्न गेल्यानंतर डॉक्टरांनी बाबासाहेबांना सरळ सांगितलेलं असते की याच्यानंतर तुम्हाला रमाईला आई होता येणार नाही, नाहीतर ही बाई जास्त दिवस टिकणार नाही. कारण की शरीर खूप क्रूज झालेलं असते सगळ्याच हालअपेष्टांमुळे. खाणं पिणं, इतके मोठे बाळातपणं, त्या शरीराची झीज भरून न निघणं, डॉक्टरांचा म्हणजे वेळेवर उपाय न मिळणं, ह्या सर्व गोष्टीमुळे रमाबाई खंगत चाललेल्या असतात. आणि बाबासाहेबांना अशा वेळेस गोलमेज परिषदेला इंग्लंडला जायचं असते. मग रमाईची काय व्यवस्था, तर धारवाडचे जे वराडे मामा असतात त्यांच्याकडे रमाईला पाठवतात ते. कारण की धारवाड हे एक म्हणजे नैसर्गिक सौंदर्याने चांगला गजबजलेलं एक हे शहर असते
आणि तिच्या वातावरणामध्ये रमाईची तब्येत चांगली होईल यासाठी बाबासाहेब रमाईला तिथं पाठवतात। रमाईला पण तिथं एक त्या वराडे मामांचं एक वसतिगृह असते जिथं लहान लहान मुलं शिक्षण घेत असतात। अशा शिक्षण घेण्याच्या ठिकाणी त्या लहान मुलांसोबत म्हणजे रमाई तिथं रमते आणि बाबासाहेब ते इकडे विलायतेला जातात इंग्लंडला आणि इकडे रमाई वराडे काकांच्या इथं जाते। तिथं गेल्यानंतर त्या सगळे ते लहान मुलं हे ते सगळा परिसर पाहून रमाई सुखावतात आणि अशाच परिस्थितीत सगळ्यांच्या सोबतच सहजेवण असायचं। त्या विद्यार्थ्यांसोबत रमाई वगैरे सगळे सोबत जेवायला जातात आणि रोजच्या तारखेत। पण एक दिवस असा येतो की रमाई ज्या रूममध्ये राहत असतात रमाईला सगळ्यांच्या सोबत जेवण न देता रमाई ज्या रूममध्ये राहतात त्या घरामध्ये ते जेवण नेऊन दिल्या जाते। रमाई विचारते की अरे आज सगळ्यांसोबत नाही, मला एकटीला कसं काय तुम्ही आज हे जेवण आणलं? तेव्हा ते वराडे मामा सांगतात की माई आपल्या हॉस्टेलचे जे मुलं आहेत त्यांचं पूर्ण धान्य वगैरे जे त्यांचा जेवणाचा जो प्रबंध करण्याचं जे धान्य होतं ते सगळं संपलेलं आहे आणि जो उधार देणारा जो दुकानदार होता तो सुद्धा मागची उधारी न दिल्यामुळे आता धान्य देत नाही आहे। मग आता त्या विद्यार्थ्यांना जेवण नसल्यामुळे 2-3 दिवस झाले ते मुलं उपाशी आहेत आणि त्या उपाशीपणामुळे ते मुलं खेळायला सुद्धा येत नाही। रमाईला एकदम त्यावेळेस असा शॉक बसतो की बापरे, मुलांना 2-3 दिवस झाले ते मुलं उपाशी आहेत म्हणून खेळायला येत नाही। रमाई थोडासाही विचार करत नाही आणि बाबासाहेबांनी जे रमाईला दागिने बनवलेले असतात, सोन्याच्या बांगड्या असतात रमाईकडे, रमाई जातात ते बांगडे आणतात आणि वराडे मामाजवळ देतात की हे तुम्ही दागिने घ्या, हे गहाण ठेवा, विका, काही करा, पण पोरांच्या जेवणाची व्यवस्था करा। म्हणजे सांगा सगळ्यात जास्त स्त्रीला कशाचा मोह असतो? दागिन्यांचा, कपड्या लत्त्यांचा। पण ती माऊली एवढ्या दुःखात एवढ्या संकटात स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगत होती आणि जेव्हा तिला आपल्या पतीच्या कमाईचे जे दागिने घालण्याची वेळ आली तर ती ते दागिने दुसऱ्यांचे मुलं जे हॉस्टेलमध्ये राहत असतात त्यांच्यासाठी खर्च करते आणि त्याच दिवसापासून रमाई खरी ही 9 कोटींची आई होती। आणि स्वतः ती एवढी म्हणजे खंगलेल्या अवस्थेत असताना तब्येत साथ देत नाही तरी सुद्धा रमाई स्वतःच्या हाताने त्या दिवशी स्वयंपाक करते आणि सगळ्या मुलांना खाऊ घालते। म्हणजे विचार करा, बाबासाहेब आपल्या समाजासाठी झटतच होते आणि इकडे रमाई सुद्धा आपल्या रक्ताचा थेंबन थेंब आपल्या समाजासाठीच आठवत होती। म्हणजे बघा त्या माईचं काय मातृत्व असावे। लहानपणी वडील वारले तेव्हा आपल्या भावंडाची म्हणजे पहिले आपल्या वडिलांची आई झाली, आई वारल्यानंतर वडील वारल्यानंतर ती आपल्या भावंडांची आई झाली आणि त्याच्यानंतर तिने पूर्ण रामजी पित्याचा जो परिवार होता त्याला आपलंसं केलं। त्याच्यात ते जे दुःखांच्या म्हणजे यातना हे काही तिला जे संकट सगळे सहन करावे लागले ती एकटी सहन करत गेली। कुठं कुरबुर नाही, कोणाकडे शिकायत नाही, नवऱ्याबद्दल किंवा कोणाबद्दल अपशब्द नाही। नाहीतर आता आपल्या ह्याच्यातल्या महिला बघा, थोडंसं नवऱ्याचं काही झालं की आपल्या घरात किती मोठं महाभारत निर्माण होते। पण रमाबाईंनी कुठलीच कुरबुर न करता आपल्या पूर्ण आयुष्याचं बलिदान तिने आपल्या समाजासाठी वेचलेलं आहे। म्हणजे तिच्या एका गुणाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला जाईल, एवढी मोठी त्या मातेची आपल्यासाठी त्याग आहे आणि त्या त्यागातूनच तिने हिमालयाची उंची गाठलेली आहे। म्हणूनच तिला प्रज्ञा सूर्याची म्हणजे एवढ्या महामानवाची सावली म्हटल्या जाते। कशामुळे? तर तिच्या त्या प्रत्येक गुणांमुळे। फक्त रमाई इथंच थांबल्या का की बा आता त्या मुलांना जेवणाची वगैरे व्यवस्था झाली तसं नाही। त्याच्यानंतर रमाई जेव्हा बाबासाहेब आणि रमाबाई जेव्हा एकमेकांसोबत अशा बोलतात तेव्हा त्यांची जी चाळ असते तिथं सगळे आजूबाजूला गरीब लोक राहत असतात आणि आपल्याला माहित आहे जेवढे गरीब लोक तेवढे त्यांना गुण जास्त असतात। म्हणजे सकाळी काम करायचं संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी आले की लगेच बॉटल आपल्या हातात पाहिजे म्हणजे आपला तेव्हाच आपल्याला खाऊन पिऊन आपण सुखानं राहू। आणि पिल्यानंतर सुद्धा ते घरातलं वातावरण किती गडूळ करतात हे प्रत्येक बाई म्हणजे ज्या बाईच्या घरचा माणूस पिणारा असेल त्या बाईला या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव असेलच। मग एका वेळेस रमाई बाबासाहेबांशी बोलतात की बाबासाहेब तुम्ही एवढं समाजासाठी हे जे कार्य करता, आपल्या समाजामध्ये हे जे पिणारे खाणारे जे लोक आहे यांच्यावरही तुम्ही व्यसनमुक्तीवरही काहीतरी करा ना। म्हणजे बाबासाहेबांना तेव्हा रमाईचं एक आश्चर्य वाटते की ही माझी बायको म्हणजे कमी शिकलेली होती, शिकलेली तर नव्हती सुरुवातीला, तरी हिला समाजाविषयी किती आपलेपणाची भावना आहे। म्हणजे ती समाजासाठी बाबासाहेब तर झटतच होते पण तिच्या पण डोक्यामध्ये माझ्या ज्या ह्या आया बहिणी आहे यांच्यावर हा जो त्रास होतो हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून तुम्ही व्यसनमुक्तीवर सुद्धा काम करा अशी रमाबाई बाबासाहेबांना सांगते। तेव्हा बाबासाहेबांना त्या रमाईच्या म्हणजे याचं कौतुक वाटते की